झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये एक अनोखा विवाह सोहळा रंगला। हा विवाह सोहळा होता बाहुला बाहुलीचा आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी। अगदी खऱ्याखुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झालाय। लग्न सराईचे दिवस आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्या यामुळे शाळकरी मुलं घरच्या लग्न समारंभांमध्ये मिरवत सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतायत। मात्र गतिमंद मुलांना अशा प्रकारे लग्न समारंभांचा मनस्वी आनंद घेता येत नाही। अशाच गतिमंदांसाठी आयोजित केलेला बाहुली अपेक्षा आणि बाहुला संदेशचा हा लग्न सोहळा। बाहुला बाहुलीचं लग्न असलं तरी ते अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखं साजरं करण्यात आलं। बँड बाजा नटून थटून आलेली ही वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतासाठी लावलेला हा फ्लेक्स, लग्न मंडपातला थाटही खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणे, हा रुखवातही लक्ष वेधून घेणारा। गतिमंद मुलांसाठी काम करणारी सावली संस्था आणि मैत्र युवा फाउंडेशननी या अनोख्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या मुलांना घेऊन जाणं म्हणजे पालकांनाही थोडंसं टेन्शन असतं आणि समाजही तेवढा ऍक्सेप्ट करत नाही। आज आम्ही काय केलं की या मुलांनाच बऱ्याचशा या गोष्टी हँडल करायला दिल्या। त्यांना कळत सगळं असतं, भले ते व्यक्त नाही होत पण त्यांना कळत सगळं असतं। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की या मुलांनी लीड घ्यावा, आम्ही आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि खरोखर उत्तम असं सहकार्य या मुलांनी केलंय। बाहुलीच्या या लग्नात गतिमंद मुलांनी काही मंगलाष्टकाही म्हटल्या। लग्नानंतर वाजत गाजत वरात देखील काढण्यात आली। कीर्ती शिलेदार, शाळा चित्रपटातला जोशा यांनी देखील या लग्नाला हजेरी लावून या उपक्रमाला दाद दिली। हा विवाह सोहळा गतिमंद मुलांना सुट्टीचा आणि लग्नात सहभागी झाल्याचा आनंद नक्कीच देऊन गेला असेल। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह अनुज्ञा अंगणे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।